क्रिकेट 32 वेळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन व शिवतेज 11 करुंगळी असा सामना पाहायला मिळते. शिवतेज 11 टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले 32 वेळा क्रिकेट ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जातं. चला दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येतील आणि फायनली दोन्ही 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आलेत. एक नवीन संकल्पना, नवीन असोसिएशन, नवीन स्वप्न आणि नवीन उद्देश की तळागाळाच्या खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म देण्याचा एक प्रयत्न केला जातो आणि मी कौतुक करतोय या प्रयत्नाचा. स्वराज वारणा मोरणा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज या दोन्ही असोसिएशनच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हे आयोजन केले गेले, ज्या पद्धतीने या यंगस्टर खेळाडूंना संधी देण्यात आली, त्याबद्दल या दोन्ही असोसिएशनचं मी खऱ्या अर्थानं कौतुक करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विशाल दास आणि मिथुन मस्कर अशी जोडी आहे. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय आणि पहिला बॉल या मॅचचा रिलीज केला जातोय. पहिलाच बॉल अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागली होती, अगदी शरीराचा वेध घेतला होता. सिंगल मिळते. शॉर्ट स्क्वेअर लेग रीजनमध्ये सिंगल मिळते. अगदी पहिल्याच बॉलमध्ये जर पाहिलं तर विशालने आपलं खातं उघडलं. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. चला मॅच सुरू करू नका जोपर्यंत 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येत नाही, कारण की खेळाडूंची नावं माहीत नाही. शिवतेज 11 टीमचा 12th मॅन आहे तर 32 वेळा ग्रामीण क्रिकेट. गोलंदाजाचं नाव वासिम मुलानी. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. फुलरलेनचा चेंडू आहे. कव्हर रीजन मध्ये स्ट्रोक चांगला आहे. गॅप मध्ये आहे. चेंडू दणदण करत सीमा लगत जाईल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लगत चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. बॅट्समन आपण पाहू शकाल मिथुन मस्करच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार. लगत खूप चांगला स्ट्रोक लगवला. मिथुन मस्करच्या बॅट मधून चौकार आलाय. 4 धावांनी आपलं खातं उघडलं. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पाबपलीचं षटक पहिलं. अगदी आडवा बॅटने खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवर ज्या चुका झाल्या त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना क्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॉलच्या मेरिटवर खेळणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवर जरूर चौकार आलाय पण त्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाजाने. खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होतीये. वसीम गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा लाजवाब चेंडू पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. ही आहे वापसी. हे आहे कमबॅक. या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा जरूर खर्च केल्या होत्या पण वसीमने इथे पुन्हा एकदा कमबॅक करत असताना लगातार 2 डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. फुलरलेनचा चेंडू लाईन मिस केली. अतिरिक्त गोष्टी करण्याचा प्रयत्न वसीम करत असताना मात्र लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. अप्रतिम असं आयोजन. 2 असोसिएशनचा मिलाफ. हा संगम, हा क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवताय. नवी मुंबईच्या वन ऑफ द बेस्ट मैदानामध्ये भूमिपुत्र मैदान. इथे देखील अकोटप्पाचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्क नाही आहे बॅट्समनचं. खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही पण कौतुक करेन वसीमचं ज्या पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 धावा. बघा 5 षटक आहे. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज तुम्हाला वापरावा लागतील म्हणून प्रत्येक गोलंदाजाला 1 षटक द्यावा लागेल. स्वेच्छेत यशच्या वेद फर्निचर डिस्ट्रॉय लाजबाब गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये वसीम शेवटच्या बॉलवर शिकार केली बॅट्समनची.
मिथून मस्करच्या विकेटचं पतन आणि पहिला धक्का लागतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6 धावा. उपस्थित आहेत. आदरणीय अमोल देसाई साहेब उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर प्रकाश शेलार साहेब उपस्थित आहेत. मी सतीश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अतिथी देवोभव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अमोलजी देसाई साहेब त्यांचा देखील शुभ सन्मान अतिशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. पाहुण्यांचा सन्मान करणं ही परंपरा आहे स्वराज्य वारणा मोरणा असोसिएशनची आणि आज या सगळ्याच अतिथी मान्यवरांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. 6 धावावर 1 गडी बाद अशी सुरुवात म्हणावी लागेल. बॅटिंग करत असताना 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. अतिश अमोल देसाई साहेब मी अतिशजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. अगदी प्रेमाचं सौंदर्याचं आणि आपुलकीचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आदरणीय प्रकाश शेलार साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. त्यांचा देखील स्वराज्य वारणा मुरणा प्रीमियर लीग 2025 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये हार्दिक स्वागत केलं जात आहे. सुस्वागतम सुस्वागतम. ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय रोहन. महाराष्ट्राचं अभिमानाचं आणि पारंपरिक वाद्य म्हणजे तुतारी वाजवून अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. ही ओळख आहे आणि ही परंपरा आहे महाराष्ट्राची. कालच 1 मे होऊन गेला कारण की महाराष्ट्र दिन अगदी महाराष्ट्राचा अभिमानाचा दिवस कामगार दिवस म्हणून साजरा केला जातोय. आणि आज याच महाराष्ट्राच्या मातीतले धुरंधर खेळाडू या प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसतील. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय रोहन आणि न्यू बॅट्समन रवी सावंत. पहिलाच बॉल अकोट टप्प्याचा अगदी हलवाळ पद्धतीचा चेंडू होता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. रवी सावंतला जर विचार केला तर पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. अनेक वर्ष स्वराज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनमध्ये तो खेळतोय. मी अनेक त्याच्या इनिंग पाहिल्यात. अगदी रामलीला मैदान सारसोळीचं मैदान गाजवलं होतं मागच्या हंगामामध्ये गोलंदाजी करत असताना आणि फलंदाजी करत असताना. क्षमता या खेळाडूकडे. बॅटची एज फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खूप चांगला झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाजाला परतावा लागेल. विशालला देखील परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय म्हणजेच सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर जात असताना 2 गडी बाद. ठोंबरे एक बेहतरीन वाणी मागच्या इनिंगमध्ये ऐकलीत आणि पहिल्या डावामध्ये ज्या वाचाची खऱ्या अर्थानं रायगड पनवेल कल्याण डोंबिवलीमध्ये मागणी आहे असे आमचे परममित्र आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक बुलंद आवाज नितेश भोईर हे देखील आपल्याला ऐकायला मिळतील. जाऊया मॅचच्या दिशेने. अकोटापाचा बॉल पुलचा फटका आहे. संधी आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खूप चांगला झेल पकडला जातोय. तू चल मे आया असंच काहीतरी चित्र पाहायला मिळते. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठ्या सफलता घेत असताना रोहन या ओव्हरमध्ये तिसरा धक्का लागतोय. टीम 32 हार्दिक स्वागत केलं जात आहे. आज जर पाहिलं तर आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये अगदी सगळ्यांनाच
लक्ष वेधण्यासाठी भाग पाडले या प्रीमियर लीगमध्ये. 2 असोसिएशनचा मिलाफ, स्वराज 32 श्रेया क्रिकेट असोसिएशन, वारणा मुरणा क्रिकेट असोसिएशन यातील खेळाडू आज एका मंचावर एका मैदानावर आपल्या क्रिकेटचा घमासान या घमासानामध्ये सहभागी होत असताना 3 गडी बाद टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. हॅट्रिकच्या बोल्यावर गोलंदाज रोहन आला. इथे देखील चांगला बॉल, हॅट्रिक बॉल देखील मिस होतोय. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम षटक पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या, पण या ओव्हरची सुरुवात जर पाहिली तर व्हाईट बॉल वगळता बाकीच्या तिन्ही बॉलमध्ये चांगली गोलंदाजी केली रोहनने. टीमची धावसंख्या 7 वर 3 गडी बाद. चला सामना स्पीडअप करावा लागेल, कारण की आज कंप्लीट 9 मॅच आपल्याला कंप्लीट करायच्या, त्यामुळेच या सूचनेकडे देखील लक्ष द्या. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आमची परममित्र अक्षय चव्हाण जे 32 शाळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहे आणि लेजंड खेळाडू ज्यांची ओळख आहे बाळकृष्ण पाटील उपाध्यक्ष, यांनी देखील 32 शाळा क्रिकेट असोसिएशनला उभारण्यामध्ये, हे असोसिएशन बळकट करण्यामध्ये भरपूर सिंहाचा वाटा आहे. आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावर सगळेच मान्यवर पाहायला मिळतील. बाळकृष्ण पाटील साहेब असतील आणि अतिथी मान्यवर अमोल देसाई साहेब असतील, प्रकाश हिलार साहेब असतील. इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला होता. कव्हर रिझनमध्ये क्लेवर स्ट्रोक लगवला जातोय. बॅट्समन आपण पाहू शकाल विजय यादवच्या बॅटमधून येतोय कव्हर मध्ये. लाजवाब कव्हर ड्राईव्ह. चार धावांना टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 3 गडी बाद 11 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना या ओव्हरमध्ये कुठेतरी खडतर प्रवास राहिलाय. पुन्हा एकदा खुलबट टपाचा चेंडू आहे. सिली मिडॉन रिजनचा क्षेत्ररक्षक येईल वेगाने. फंबलिंग होतीये, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. एक धाव फार महत्वाची आहे. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 धावा धावफल करावं लागलेत. ही बायसिकल पाहू शकाल जी मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल आहे. कोण जिंकणार ही बायसिकल आणि कोण होणार मॅन ऑफ द सिरीज यासाठी तुम्हाला 3 दिवस वाट बघावी लागेल. स्पर्धेचं भव्य दिव्य स्वरूप. या ट्रॉफी पाहू शकाल. अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अशा ट्रॉफीज नसतात. अशा ट्रॉफीज आयोजकांच्या माध्यमातून इथे आयोजित करण्यात आल्या. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला तर रवी सावंत याने प्लेन मिस. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा केस संपला. या ओव्हरमध्ये रोहनने धावा खर्च केलेत फक्त 5 धावा, 6 धावा. 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 3 गडी बाद तब्बल 12 धावा. 12 धावा, 12 चेंडूचा केस संपलाय. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच साठी मी पहिला कॉल करतोय. शिवरुद्रा फायटर्स धामोडे वर्सेस आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण. या दोन्ही टीमने कॅप्टन लगेचच रिपोर्टिंग करा आणि इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. त्यामुळे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला हंबल रिक्वेस्ट असेल की टॉससाठी आपण रिपोर्ट करा. 2 ओव्हरचा केस संपला आणि ड्रोन व्ह्यू पाहू शकाल. टॉप अँगल. नवी मुंबईचा वन ऑफ द फायनेस्ट मैदान म्हणून या मैदानाला गणलं जातं. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळण्याचं ही भूमीवर चाललेला स्वराज वारणा आणि मुरणा क्रिकेट असोसिएशनचा हा रणसंग्राम म्हणजेच SWMPL म्हणजेच सुपर वंडरफुल माइंड ब्लोईंग प्रीमियर लीगचा हा थरार तुम्ही अनुभवताय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं झालेलं आहे. टॉप अँगल, टॉप व्ह्यू, ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून ओमसाई MTC जे क्लीन अँड नीट टेलिकास्टसाठी जाणलं जात आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्याच नामवंत स्पर्धेमध्ये ओमसाई MTCचा सिंहाचा वाटा असतोय. आज देखील या स्पर्धेचं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. मी कौतुक करतोय या सगळ्याच टीमचं ज्या माध्यमातून आज ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 धावा, 3 गडी बाद. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी विजय आलाय. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स गॅदर केला जातोय. विजयच्या अगेन्स्ट विजय यादव ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 ने पुढे सकते. 13 या आकड्यावर. रवी सावंतकडे क्षमता आहे, विजय यादवकडे क्षमता आहे. ही क्षमता आता दाखवावी लागेल. सिद्ध केल्याशिवाय तुम्ही प्रसिद्ध होत नाही. पण रवी सावंतने अनेक वेळा हा कारनामा केला. त्यामुळेच या 3 ओव्हरमध्ये रवी सावंत कशा पद्धतीने बॅटिंग करतोय त्याकडे पाहिलं जाईल.
खोलवर टप्प्याचा चेंडू ज्यासाठी तो ओळखला जातो ती ओळख या फटक्यावर पाहायला मिळते. अगदी खडे खडे लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. मुंबई पोलीसचा हा सितारा मिस्टर रवी सावंतच्या बॅटमधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग षटकार. अगदी मैदानाच्या अवतीभोवती जी हिरवीगार झाडी आहे. आपल्या नवी मुंबई म्हणजेच हिरवागार नवी मुंबई मानलं जातं. यावेळी देखील इनसाइड आउट खेळलाय. संधी आहे. काय घडलंय? टिट फॉर टॅट लाजबाब गोलंदाजी करत असताना कमबॅक केलाय विजयच्या माध्यमातून. आणि रवी सावंत जी आशा होती टीम 32 क्रिकेट असोसिएशनला ती आशा मात्र निराशाकडे जात असताना चौथा धक्का 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला 4 गडी बाद टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. पाहायला मिळाला पण या मॅच मध्ये कुठेतरी संघर्षाची लढाई लढतोय 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. 4 गडी बाद टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. खडतड सुरुवात झाली आहे. सुरुवात जरी खडतड झाली पण शेवट चांगला करावा लागेल. शेवट फार इम्पॉर्टंट असतो. सुरुवात ही महत्वाची असते पण शेवट वर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर खाली राहिलाय. खूप चांगली गोलंदाजी होती सध्याच्या घडीला. तिन्ही गोलंदाजांनी इम्प्रेस केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा देऊन 2 गडी बाद केले. आणि विजयच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 7 धावा खर्च केले आणि रवी सावंत सारखा मोठा अडथळा पार केलाय. दोन्ही असोसिएशन आणि दोन्ही असोसिएशनच्या अगदी अध्यक्षांची लढत पाहायला मिळते. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर होतोय. ताकदीचा वापर होतोय. षटकाराच्या बाहेर षटकार अडू शकत नाही. हा क्रिकेटचा नियम आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल हेमंत जाधवच्या बॅटमधून येतोय अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. दादा यांचा हा रणसंग्राम पाहायला मिळते. 2 संघमालक पाहायला मिळतील. बॉल सोडून दिलाय. अपस्टंपच्या बाहेर पिचिंग झाली आहे. अंपायरने दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. धावसंख्येला आकार येत असताना 25 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. 26 धावा या ओव्हरमध्ये धावा येत असताना पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक लगवला गेलाय. हेमंत जाधवच्या बॅटमधून षटकार आलाय. पुढचा बॉल. इथे देखील फटका चांगला आहे. कव्हर रेझर मध्ये फंबलिंग पाहायला मिळते. बॉल थांबला जातोय. जर बॉल हाताला लागला नसता तर कदाचित चेंडू सीमापार गेला असता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. 2 धावा कंप्लीट होत असताना षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 28 आकड्यावर. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. या ओव्हरमध्ये विजयने खर्च केले तब्बल 16 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 28 वर 4 गडी बाद. मागणी केली जला तर 12th मॅन पाहण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये जातील. लक्षात घ्या.
चल आमचे परममित्र बाळकृष्ण पाटील साहेब जे लेजेंड खेळाडू आहेत आणि या असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि भरपूर वर्ष ज्यांनी 32 शाळा क्रिकेट असोसिएशनला सांभाळले. आज स्वराज 32 शाळा क्रिकेट असोसिएशनची धुरा सांभाळत असताना अक्षय चव्हाण असतील, बाळकृष्ण पाटील असतील, ज्यांनी नेहमीच आमच्यावर विश्वास दाखवला. तब्बल आजपर्यंत जर पाहिलं तर 5-6 वर्षाचा हा प्रवास आहे. जेव्हा समालोचनची सुरुवात आम्ही केली होती त्यावेळेस 32 शाळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिली प्रीमियर लीग ऐरोलीच्या नगरीमध्ये पाहायला मिळाली. तेव्हापासून आत्तापर्यंतचा जो मैत्रीचा जो प्रवास आहे, या मैत्रीच्या प्रवासामध्ये, या क्रिकेटच्या प्रवासामध्ये अनेक मित्र आजही आमच्या सोबत आहे. त्याबद्दल या क्रिकेटचं मी आभार मानतोय, असोसिएशनचा आभार मानतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. 28. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण आमचा कॉमेंट्री बॉक्स पाहू शकाल. अगदी आमचे आयुष पाटील जे खूप चांगले समालोचक आहेत, पण ज्यावेळेस स्कोरिंगची गरज असते त्यावेळेस ते स्कोरिंगसाठी असतात, ज्यावेळेस समालोचनची गरज असेल त्यावेळेस समालोचनसाठी असतात. आमचे 12th मॅन अंकुश शिवराज हे देखील पाहायला मिळतील. हे खूप चांगले क्रिकेटर आहेत. आणि आमचा कॉम बॉक्स पाहू शकाल पूर्ण युनिट. आमचे ऑपरेटर ओमसाई MTC, रोहन पाटील आपल्याला पाहायला मिळेल, रोहन म्हात्रे, रोशन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील आणि नितेश भोईर हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये सगळी आमची टीम आहे. ह्या टीमचं देखील मी कौतुक करतोय आणि या सगळ्यांचं आभार मानतोय. या प्रीमियर लीगसाठी प्रत्येक घटकाने जे मेहनत घेतली त्या सगळ्याच मेहनतीला आज यश येत असताना. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला बाबू. कमबॅक करावा लागेल. 28 धावा, 4 गडी बाद. धावा कराव्या लागतील. स्ट्राईक एंडवर विजय यादव, हेमंत जाधव पाहायला मिळतोय. विजय यादव पाहायला मिळेल. पहिला बॉल. पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. झेल घेतला जातोय. खूप चांगला झेल पकडला जातोय. प्रमोदच्या माध्यमातून आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाजाला परतावा लागेल. 5वा धक्का लागतोय. टीम 32 शाळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला फलंदाज बाद. जोडले गेलेत टीजे म्हणून त्यांचं सातत्याने खूप चांगलं कार्य राहतं. आज देखील या स्पर्धेसाठी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम रोशन म्हात्रे यांच्या माध्यमातून केलं जातोय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बघा, विकेट पडत असताना मात्र टीम दबावमध्ये येते, प्रेशरमध्ये येते. त्यामुळेच आता पार्टनरशिपची गरज आहे. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये चांगला खेळ करणं. जर 50-55 मध्ये मजल मारली तर नक्कीच मॅचमध्ये मजा येईल. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाले. न्यू बॅटर बाबासो. फटका चांगला ऑन द रस फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. आजचा दिवस मात्र 32 शाळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नाही आहे. ज्या ठिकाणी फटका लगवला जातो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेटचा पतन. लगातारचे 2 धक्के. फलंदाज क्रमांक बाद होतोय 6वा 28 आकड्यावर. शिबाची साथ मिळत नाही. 32 शाळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला 6 गडी बाद 28 आकड्यावर. नवीन बॅटर अमृत पाहायला मिळतोय. 28 वर 6 गडी बाद. हॅट्रिकच्या बोल यावर फुललेचा चेंडू. हॅट्रिक होईल का? संधी आहे आणि हॅट्रिक. पहिली हॅट्रिक साधली गेली आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल बाबूच्या माध्यमातून.
स्वराज वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये दुसऱ्याच मॅच मध्ये बाबूच्या माध्यमातून हॅट्रिक साधली गेली आहे. खूप चांगली गोलंदाजी, 3 बॉलवर 3 विकेट प्राप्त झाली आहे. फलंदाज बाद. माध्यमातून झेल पकडला जातोय आणि विजयने मात्र हॅट्रिक साधली गेली या स्वराज वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये. दुसऱ्याच मॅच मध्ये आपल्या नावी हॅट्रिक करतोय. 3 बॉलमध्ये 3 विकेट. या ओव्हरची सुरुवात झाली. टीमची धावसंख्या 7 गडी बाद 28, 28 ऑन स्कोर बोर्ड 28 वर 7 गडी बाद. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना टीम अडचणीमध्ये, टीम संकटामध्ये. अमृत आणि नवीन बॅटर प्रतीक पाहायला मिळते. धावा कराव्या लागतील. आता दबावामध्ये टीम आहे. विकेट पडत असतील. प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट पडताना पाहायला मिळाले. कुठलाही बॅट्समन तग करून राहिला नाही. खरा बॅटिंग. आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विजयच्या माध्यमातून 4 बॉलमध्ये आतापर्यंत 3 विकेट प्राप्त केली. या प्रीमियर लीगची पहिली हॅट्रिक आपल्या नावी केली. 4 बॉल कंप्लीट झालेत. एकही धाव खर्च केली जात नाहीये. ओव्हर क्रमांक 4. पुन्हा एकदा प्लेन मिस पडल्यानंतर बाहेर निघालाय आणि विकेटचं पतन होत असताना 5व्या बॉलवर 4था विकेट घेतोय आपल्या खात्यातली विजयच्या माध्यमातून. 8वा गडी गारत होत असताना फलंदाज प्रतीकला देखील परतावा लागेल. 7 गडी बाद 8 गडी बाद. टीमची धावसंख्या 28. मग मेडन हॅट्रिक ओव्हर होतोय का ते पाहिलं जाईल. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळते आणि फलंदाज बाद होईल. काय गोलंदाजी. 5 विकेट सॉल म्हणजे 6 बॉलमध्ये 5 विकेट बाद करण्याचा कारनामा केलाय. लाजबाब गोलंदाजी. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे विजयसाठी. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. मॅग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर विजय. बाबूने आज कमाल केली आहे. विजयने कमाल केली आहे. एका ओव्हरमध्ये 5 गडी बाद करण्याचा कारनामा केलाय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. वतीने विजयच्या या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 9 गडी बाद 28 धावा. व्हॉट अ बॉलिंग. सुपर बॉलिंग. 5 विकेट हॉल हा कारनामा करणारा हा गोलंदाज आहे. विजय दादा आणि विजय मामा. दादा मामा पाहिजेच कारण परिवारामध्ये अशी नातेवाईकची गरज असते. पण विजय दादाने जे काही दादागिरी दाखवली या ओव्हरमध्ये. सुपर बॉलिंग. 28 वर 9 गडी बाद. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी शिवरुद्र फायटर्स धामोडे वर्सेस आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण. धामोडे वर्सेस चरण दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. बटा बॉलिंग. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. तर ऋतिकाला शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वैभव हेमंत जाधव स्ट्रायकेंडवर आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे. पहिला बॉल टप्प्याचा ऑल आउटची संधी आहे. नो मॅन्स लँडची चेंडू लँड होईल. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही कारण की आता शेवटच्या 5 बॉलमध्ये जर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला तर हे 5 बॉल नक्कीच वाया जातील. त्यामुळेच या 5 बॉलमध्ये 5 सिंगल आले तरी देखील
30-32 पर्यंत मजल मारेल. त्यामुळेच जितक्या धावा करता येईल तितक्या धावा कराव्या लागतील. पण प्रामुख्याने या 5 बॉलमध्ये एकही विकेट न गमावता टीम स्वराज क्रिकेट असोसिएशनला धावा कराव्या लागतील. चांगली लढत, पण कौतुक करेन मी ज्या पद्धतीने शिवतेज 11 करंगडी टीमचा परफॉर्मन्स झाला. गोलंदाजी झाली, टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अगदी हा निर्णय तंतोतंत ठरलाय. फटका फसलाय, संधी आहे, गोलंदाज त्या खाली जाईल, कॅच होईल, ड्रॉप. संधी होती ऑल आउटची, पण तर सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 आकड्यावर. 30 धावा धावफलकावर लागलीत. शेवटची ओव्हर प्रगतीपथावर असताना शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. हेमंत जाधवला चांगली बॅटिंग करावी लागेल. या 4 बॉलमध्ये कमीत कमी 10 धावा येणं अपेक्षित असेल. 40-45 धावा गोलंदाजासाठी काहीतरी असेल, जिकडे गोलंदाज मॅचमध्ये वापसी करून देतील. अनेक वेळा हाय लो स्कोर मॅचमध्ये देखील चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. इथे फटका चांगला आहे, चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 3 सिंगल येत असताना पाहायला मिळते. संघर्ष पहिल्याच बॉल पासून केलाय या मॅचच्या. दुसऱ्या बॉलवर चौकार आला होता, असं वाटलं होतं की धावांचा पाऊस पडेल, पण त्यानंतर विकेट प्राप्त झाली. आणि इथे हेलिकॉप्टर लागवलाय, समोरच्या दिशेने स्ट्रोक आहे, फटका चांगला आहे, चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. शेवटच्या म्हणजे 10व्या बॅट्समनच्या बॅटमधून आलाय क्रॅकिंग चौकार. येतील तितक्या मात्र सेकंड इनिंग मध्ये कराव्या लागतील. त्यासाठी करंगडी टीमला लवकरात लवकर फलंदाज बाद करावा लागतील. इथे चांगला बॉल, पुन्हा एकदा वापसी केली आहे. सुपर बॉल, डॉट बॉलची सांगता होतीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता वैभवने. सध्याच्या घडीला वैभव हे नाव चर्चित आहे IPL मध्ये, वैभव सूर्यवंशी. पण काल अगदी शून्यावर परतला. त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये अगदी फास्ट सेट सेंचुरी करण्यात आली 35 बॉलमध्ये. अगदी 14 वर्षाचा हा युवक आज IPL मध्ये आपलं नाव करतोय. फटका चांगला आहे, चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा घेत असताना फलंदाज बाद होते, ऑल आउट झालेत. शेवटचा बॉल मात्र इथे शिल्लक असेल आणि नाही, 5 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 10 गडी बाद 36 आकड्यावर. 36 धावा धावफलकावर लागले. 37 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना 32 शिराळा क्रिकेट ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. झाला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी शिवरुद्र फायटर्स धामवडे वर्सेस आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण. चला दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा आणि टॉससाठी आपण जाऊया. कमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल ऐकूया नितीश भुईर यांच्या वाणीतून नेक्स्ट इनिंगची कहाणी. धन्यवाद. मुलांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस आणि दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट होतील. आपण पाहू शकाल मुलांनी सर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत आहेत. संदीप गायकवाड आणि अजित असे चिंचोळकर अशी आपण पाहू शकाल. टॉस केला जातो. दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत आहेत. शिवरुद्र फायटर्स वर्सेस आपण चरण टीम पाहायला मिळते. कॉल करतील आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण. शिवरुद्र फायटर्स कॉल करतील. हेड इज कॉल अँड कॉल इज हेड. शिवरुद्र फायटर्स टीम टॉस तुम्ही जिंकलाय का नाही नसेल? प्रथम फिल्डिंग करू आम्ही. काय वाटतंय, कसं वाटलं आयोजन आणि कशा पद्धतीने पहिल्यांदा या मैदानात येत असताना या आयोजनाबद्दल या नियोजनाबद्दल काय सांगणार? नक्कीच खूप छान आयोजन झाले आणि आयोजकांचे नक्कीच आभार मानेन, कारण हे सगळं आयोजन करणं सोपं नसते, तर नक्कीच आभार मानेन त्यांचे.
शिवरुद्र फायटर्स टीम मैदानामध्ये खेळतोय, कशा पद्धतीने टीम बांधणी झाली आहे, टीम कशा पद्धतीने स्क्वॉड बद्दल काय सांगाल? स्क्वॉड नक्कीच बॅलन्स्ड आहे मी म्हणेन. सो परफॉर्मन्स झाला सगळ्यांचा तर नक्कीच जिंकू आम्ही. काय वाटतंय शिवरुद्र फायटर्स कॅपेबल आहे? कारण की ही स्पर्धा अगदी वेगळी आहे, दोन असोसिएशनचा अगदी मिलाफ असलेली स्पर्धा आहे आणि भव्य दिव्य असं स्वरूप आहे, भव्य दिव्य ट्रॉफीज आणि पारितोषिक देखील आहे. काय वाटतंय का आपल्या टीमवर किती विश्वास आहे? नक्कीच पूर्ण विश्वास आहे. सगळे 100% देऊ, म्हणजे होईल ते होईल. काय म्हणाल आयोजकाच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर तुम्ही टॉस सुरुवातीला गमावलाय, बॅटिंग करायचे, किती धावांची अपेक्षा असेल? आम्ही 5 ओव्हरला 70+ करायचा प्रयत्न करेन. काय म्हणाल, कसं वाटलं आयोजन आणि कशा पद्धतीने या स्पर्धेचं वर्णन कराल? आयोजन खूप चांगलं आहे, कारण आम्हाला खूप चांगली माणसं भेटलेली आहेत सर्वजण आणि चांगली मेहनत केली आहे आम्ही ह्या आठवड्यामध्ये, कारण तसं वेळ नव्हता आमच्याकडे. तरीसुद्धा खूप चांगला आम्ही प्रयत्न करून चांगलं नियोजन उभा केलं. महत्त्वाचे म्हणजे मला सगळ्या खेळाडूंना एक विनंती आहे की आपण खूप ऊन लागते आज, तर थोडंसं तब्येत सांभाळून खेळा. आपल्याला क्रिकेट खूप खेळायचं आहे आणि पाण्याचा भरपूर वापर करा, पाणी भरपूर प्या. महत्त्वाचं म्हणजे एक म्हण आहे ना, सर सलामत तो पगडी 50, तशाप्रमाणे आपल्याला खूप क्रिकेट इथून पुढे खेळायचं आहे. कोणालाही थोडं जरी अस्वस्थ वाटलं, काय वाटलं, बिंदास कमिटीची परमिशन घेऊन तुम्ही येऊन बसू शकता, पण आपली तब्येत सांभाळून सर्वजण खेळा. खूप सगळ्यांनी चांगला खेळ खेळा, हे सगळ्यांचे प्रयत्न असतील. थँक्यू व्हेरी मच, विश यू ऑल द बेस्ट. मान्यवरांना काय म्हणाल सर, कसं वाटतंय आज या संपूर्ण प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वराज वारणा मोरणा प्रीमियर लीग एक वेगळ्या पद्धतीचे आयोजन केलं गेलं आहे, भव्य दिव्य स्वरूप पाहायला मिळते. सर काय म्हणाल, कसं वाटलं हे आयोजन आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? मी मगाशीच बोललो की आयोजन एकदम सुंदर झालेलं आहे आणि खेळाडू नवीन खेळाडू या माध्यमातून बघायला मिळालेत. मागाच्या मॅचमध्ये पण 5 विकेट्स एका नवोदित खेळाडूने घेतल्या. आता अतिशय सुंदर असं संयोजन पण केलेलं आहे आणि धन्यवाद त्यांना देईन की नवीन खेळाडूंना पण शुभेच्छा देईन की पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू. थँक्यू साहेब, तुम्ही इतका मोठा प्रवास 32 वेळा ते नवी मुंबईचा प्रवास केला, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतोय. दोन्ही टीम कॅप्टन चला जा, आपण लगेचच जाऊया. रुद्र फायटर्स टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण पाहतोय एक मानाची सन्मानाची स्पर्धा आहे, एक अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळते. त्याच दरम्यान आमचे परममित्र आणि हिंदीतला बुलंद आवाज सचिन म्हात्रे सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ते देखील जॉईंट होतील. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया नितेश बोईर यांच्या वाणीतून ऐकूया नेक्स्ट इनिंगची कहाणी. धन्यवाद. आमचे हे मंडप डेकोरेटर्स सगळ्या गोष्टी सांभाळण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, आमचे परममित्र आणि 40+ कोपरखंड टीमचे लेजंड खेळाडू जितेश म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. वेलकम, आपलं सरस स्वागत आहे. थँक्यू विघ्नेश सर. आणि मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या इनिंगचा प्रारंभ होत असताना आपण पाहता एक लो स्कोरिंग टोटल उभी केली आहे पहिल्या इनिंगमध्ये. जर आपण पाहिलं विघ्नेश मडवी सरांचा पहिल्या सत्रामधील गोड आवाज, मॅचला आपण एन्जॉय करतोय. अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटनं तुम्हाला सर्वांनाच नेहमीच आनंद दिलाय, नेहमीच हर्ष दिला आणि हाच आनंद पुन्हा आपण पाहताय SWMPL 2025 अर्थातच स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025च्या निमित्तानं आपण पाहताय लो स्कोरिंग मॅचला चेस करत असताना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या जोडीचं आगमन अनिकेत आणि रोहन. अनिकेत आणि रोहन दोन्ही खेळाडू खरं तर आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटचे एक 2 मोठे नामांकित, ज्या 2 नावांभोवती एक चांगला वलय मात्र निर्माण झालं आहे. शिवतेज 11 टीम करुंगली या टीमच्या वतीनं अगदी पहिल्या सत्रामध्ये फलंदाजांची थोडी पडझड झाली, 5 षटकं जरूर खेळली गेली, परंतु पत्त्यांचा बंगला जसं कोसळावा तसं अगदी आपण पाहिलं एका षटकामध्ये जरूर विकेट हॅट्रिक संपादित झाली. अपील झाले, स्ट्रॉंग अपील मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहत आहे, परंतु बॉल डेव्हिएट झाला असं पंच तटस्थ आम्हाला सांगत असताना इट्स अ फेअर बॉल बट इट्स नॉट बॉल इज डिसिजन. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आपल्याला स्क्रीनवर. अपील केली ती विकेट किपरनं, अपील झाली गोलंदाजाकडनं, अपील झाली
ती खरं तर मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि पंचांवर थोडा दबाव आणण्याचा प्रयत्न. वी कॅन से इट्स मोर ऑफ एक्साइटमेंट अँड लॅक ऑफ कॉन्फिडन्स अशी अपील आपल्याला पाहायला मिळाली, जिथे आपण पाहतोय की पंचांनी अपील पेडायला तसं सांगितलं की हा डॉट बॉल आहे. सलगचे 3 चेंडू डॉट काढलेत. आयुष जर का बघितलं गेलं तर असेच डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये प्रेशर क्रिएट करावं लागेल. सायकोलॉजिकल इम्पॅक्ट ज्याला आपण म्हणतो. फुलटॉस बॉल चुकी झाली आणि चुकीचा भुर्दंड, धावा मिळतील. 4-4 रणसंख्या पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते पहिलं षटक आणि पहिल्या षटकाच्या अगदी अखेरीस 5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या बिनबाद 5 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू डॉट गेले. आयुष जर का बघितलं गेलं मोमेंटम थोडा मेंटेन होत होता आणि अशा परिस्थितीमध्ये अजून एक जर का डॉट चेंडू गेला असता किंबहुना एखादी जर का विकेट आली असती तर कदाचित मी म्हणेन चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली असती. सुरुवात आपण कशी करतो यावर पुढच्या खेळाची घटना मालिका ही ठरत असते, कारण क्रिकेट हा टप्प्याटप्प्याचा खेळ आहे. क्रिकेट हा टप्प्याटप्प्याने पुढे जात असतो. मग पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला 1-2 विकेट्स घ्यावे लागतील. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावे लागतील. चेंडूपर्यंत पोहोचले, नाहक बली. इथे गरज होती का हा प्रश्न चिन्ह आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज मैदानाच्या बाहेर येत असताना स्वतःशीच करतील संवाद, कारण चूक झाली त्यांच्याकडनं आणि म्हणूनच की काय हा चुकीचा भुर्दंड. गोलंदाजाचं करूया कौतुक, कारण विराजनं मिळवली आहे आपली ही पहिली विकेट. करूया सतीशजी पाटील दादांना मी विनंती करू. खरं तर मंदूर प्रीमियर लीगचे अध्यक्ष, आयोजक 2025, खरं तर चौथ्या पर्वाचे अध्यक्ष आपण असं म्हणूया. त्यांच्या शुभ हस्ते आपण अमोलजी देसाई साहेबांचं आणि प्रकाशजी शेलार साहेबांचं आपण स्वागत करणार आहोत. आम्ही सतीशजी पाटील, त्याचबरोबर आम्ही संदीपजी डिगे साहेबांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते तनुष ट्रॉफीचे प्रॉपरायटर घणसोलीचे आमचे सचिन दादा म्हात्रे यांचं आपण शुभ स्वागत करतोय. स्पर्धेच्या निमित्तानं दादा आपण आलात, या स्पर्धेच्या आपण शोभा वाढवलीत. तुमचा शुभ सन्मान आम्ही आयोजकांच्या वतीनं करतोय. हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यावं आणि खरे पाहता आम्ही संदीपजी डिगे साहेबांना विनंती करू की आपण आपला पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. मायची उबदार शाल, प्रेमाचं हे प्रतीक पुष्पगुच्छ आणि महाराष्ट्राची ही परंपरा आज आपण जपतोय स्पर्धेच्या निमित्तानं. तसं पाहिलं गेलं पश्चिम महाराष्ट्रानं खरं तर ही परंपरा फार छान जपली आहे. महाराजांचं चरण स्पर्श झालेलं खरं तर सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील आपण पाहिलं तर 32 शिराला हा विभाग, 32 गावं आणि 32 गावं आज जे इर्द गिर्द आपण म्हणतो एकाच तालुक्यातील, तिथूनच मात्र हे नामांकन आपल्याला पाहायला मिळालं. नावलौकिक 32 शिराला आणि 32 शिराला क्रिकेट असोसिएशन आणि स्वराज्य 32 शिराला आणि त्याचबरोबर वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराला यांच्या संयुक्त विद्यमानं स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. एक फार छान मेसेज हा देत असताना युनिटी अगदीच आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं 2 असोसिएशन्स एकत्र आल्यानंतर मात्र एक चांगलं मूर्तिमंत उदाहरण सेट करत असताना मगाशी विघ्नेश मडवी सरांनी फार छान उल्लेख केला. तलागाळातील अनेक खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळावं, निर्माण करून द्यावं, त्यासाठी मात्र आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न. आपल्या जिल्ह्यातील खेळाडू आपल्या जिल्ह्यापुरत्या वलयांकित राहू नये, महाराष्ट्रानं त्याची ओळख घ्यावी, किंबहुना आपण असं म्हणूया की संपूर्ण भारतभरानं अर्थातच जगानं त्याची ओळख घ्यावी, म्हणूनच आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न. 32 शिराला आणि सांगली जिल्हा म्हटलं की मग पहिलं नाव स्मरणात येतं अगदी विजय पावले, महाराष्ट्राचा एक असा प्रतिभावंत खेळाडू ज्यानं जगभरामध्ये जाऊन खरं तर आपल्या गोलंदाजीच्या भूमिकेमधून फलंदाजीच्या भूमिकेमधनं म्हणूया फिटनेसचा ॲथलेटिसिझम दाखवत असताना सांगली जिल्ह्याचं फक्त प्रतिनिधित्व नाही केलं. या आता सांगली जिल्ह्याचे अनेक युवकांचे ते आदर्श ठरलेत. मगाशी मी म्हणेन पाहुण्यांनी सुद्धा चांगला उल्लेख केला. आता उपजीविकेचं साधन थोडं मॅचवर आपण फोकस करूया. बॉल हवेमध्ये, झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल इथं ढाला ड्रॉप आणि बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे येईल, हा चुकीचा भुर्दंड, मिळतील धावा 4. चर्चा आपण थोडी सुरू ठेवणार, तत्पूर्वी पाहुण्यांचा सन्मान आपण घेऊया.
मगाशी आपण उल्लेख करत होतो सांगली जिल्ह्याचा मानाचा तुरा, अर्थातच युवकांचे आदर्श आणि क्रिकेट हे उपजीविकेचं साधन सुद्धा आहे. ओ हाऊ इज दॅट इज द अपील LBW लाईक बिफोर विकेट्स प्राइज विकेट इन द मॅच आणि या विकेटच्या शोधातच होते आणि अगदी शोधक भूमिका असताना गोलंदाजाने मिळवलेली ही प्राइज विकेट पाहायला मिळते आपल्याला ॲक्शन रिप्लेमध्ये. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, द बॉल वॉज अबाउट द हिट द विकेट. तीनही गोष्टी साधल्या गेल्या. पंचांनी आकाशाकडे बोट उंचावून सांगितलं OUT आउट, बॅक टू द डगआउट. यांना मी विनंती करू की आपण आपला पवित्र शुभ हस्ते नामदेवजी बारेकर साहेबांचा आपण सन्मान करावा. आपण या व्यासपीठावर एक सन्मान घेणार आहोत. आम्ही कॅमेरामॅनला विनंती करू की आपण ही क्षणचित्रे आपण कॅप्चर करावीत. कॅमेरामॅनचं आपण कौतुक करूया. आयुष वय वर्ष फक्त 14 आकडे आणि खरं तर तुमचं पॅशनचं असं फार तितकं मी म्हणेन डायरेक्ट रिलेशन नाही आहे. खरं फक्त वयाच्या कोणत्याही वयोगटामध्ये असताना मात्र तुम्हाला तुमचं पॅशन फॉलो करता येतं. आपण जरूर पाहिलं 40+ असताना सुद्धा अनेक खेळाडू आपलं डेब्यू करतात. डायरेक्ट हिट करण्याची संधी होती इथे. आपण जरूर पाहिलं चुकीची थ्रो आपल्याला पाहायला मिळाली. फॅक्ट डुप्लेसिस जर का तिकडे असताना तर डायरेक्ट रॉकेट थ्रो केलं असतं. सुरेश रैना जर का तिकडे असतं तर डायरेक्ट थ्रो झाले असतं. नामदेवजी बारेकर साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. सतीशजी पाटील म्हटलं की मग खरं तर येणारी मंदूर प्रीमियर लीग आणि त्या प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक. आज क्रिकेटचा प्रचंड खरं तर अनुभव त्यांच्याकडे आहे. आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांची विशेष उपस्थितीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. क्रिकेट आणि या क्रिकेटला आपल्या परीनं कसं डेव्हलप करता येईल. ज्या मातीत आपण जन्मलो, ज्या मातीत आपली ओळख झाली, त्या मातीला आपण काहीतरी ऋणी आहोत आणि म्हणूनच की काय आज आयोजकांचा खरं तर प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्विचचा प्रयत्न आपण पाहतोय. रिव्हर्स उलटे फुलटे फटके ज्याला आपण म्हणतो की सरळ बॅटने जर का फटके येत नाही आहेत तर आयुष समालोचन करत असताना बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना की खरं तर लागला तर मग चौकार जाणार नाही तर मग फलंदाजाला आपली विकेटसुद्धा गमवावी लागते. परंतु मी म्हणेन क्रिकेटमध्ये धाडच नसेल ना तर खेळाडूची ओळखसुद्धा होत नाही. अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये म्हणा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणा, यावर्षी जरूर रिषभ पण थोडासा आउट ऑफ फॉर्म दिसला. त्याच्या बॅटमध्ये धावा येत नाही आहेत. परंतु तब्बल खरं तर उच्चांक जर बघितला ना तर 22 कोटीची जी बोली लागली आहे ना ती रिषभ पंत, 27 कोटीची जी बोली लागली आहे ना ती रिषभ पंतला लागली आहे. इथे पुढे जाऊन सर्रासावून मारायचा होता बा, परंतु बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बरीच चर्चा आपण या संपूर्ण स्पर्धेदरम्यान करणार आहोत. अर्थातच स्पर्धेच्या निमित्तानं निखिलजी ठोंबरे यांचाही आवाज तुम्हाला पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर आमचे सिनियर समालोचक म्हणून ज्यांचा आम्ही नेहमीच नामोल्लेख करत असतो विघ्नेश मडवी सर, मेलोडियस व्हॉइस ऑफ नवी मुंबई. अर्थातच अनेक नामांकित स्पर्धांचे उत्तम अशी समालोचक. धावफलकावर आपण थोडंसं दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला पाहायला मिळेल 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ झाला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस गडी बाद झालेत ते 2 आणि 2 बाद 11 ही अतिशय लघुत्तम धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. जिथे मात्र पाहिलं ना तर पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावसंख्या उभारली गेली होती ती फक्त 36 आणि 30 चेंडू 36 धावा असताना आपण जर का पाहिलं गेलं तर मात्र नक्कीच प्रत्येक षटकामागे जवळजवळ 7.25ची सरासरी. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन खरं तर 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आपण असं म्हणूया किंवा क्रिकेटचे प्रेमी आपण असं म्हणूया आज ज्यांनी या क्रिकेटचा आत्मा जपलाय. चेतन पाटील आज या संपूर्ण आयोजन कमिटीमध्ये त्यांची प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळते. डाऊन टू अर्थ असं व्यक्तिमत्व आणि मॅनेजमेंट सांभाळत असताना त्यांचा संघसुद्धा इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जरी पहिल्या इनिंगमध्ये कमी धावसंख्या उभारली असली ना तरीसुद्धा जो मागाशी विघ्नेश मडवी सरांनी उल्लेख केला की क्रिकेट या खेळामध्ये खरं तर कधी कधी मी म्हणेन
कमी स्कोर असलेल्या ज्या मॅचेस असतात ना, म्हणजे लो स्कोरिंग मॅचेस हा नेहमी हाय व्होल्टेज ड्रामामध्ये पाहायला मिळतात. तसं पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये कोणतेही समीकरण तुम्हाला विजयाची हमी, विजयाची गॅरंटी, विजयाची शाश्वती देत नसतं. अशा परिस्थितीमध्ये खरं तर कमबॅक करणं हे मात्र फार गरजेचं असणार आहे. IPLचा फॉर्मॅट आपण आता IPLच्या स्पर्धा पाहतोय. काल गुणतालिका पाहिली असेल ना, सर्वात महत्त्वाचा कमबॅक मुंबई संघानं केला. खरं तर 8व्या क्रमांकावर असताना जी झेप घेतली आणि सरळ थेट ऑन द टॉप ऑफ द टेबल, इट इज अ बिग अचिव्हमेंट. बिईंग अ कॅप्टन ॲज अ हार्दिक पांड्या, बिईंग अ कॅप्टन आपण जर का पाहिलं ना, तर हार्दिक पांड्याच्या नेचरमध्ये बराच परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. काल विघ्नेश मडवी सरांचे आम्ही थोडं लक्ष केंद्रित करू इच्छितो. आम्ही जरूर मॅचवर फोकस करतोय. 10 मिनिटं बरोबर झालेत पहिल्या 12 चेंडूसाठी, म्हणजेच 2 षटकं बरोबर वेळेवर आपण कंप्लीट केलेली आहेत. म्हणजे टाईम मॅनेजमेंट सुद्धा स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय. काल त्यानं पहिलं षटक फेकलं, पहिलीच विकेट घेतली, परंतु त्यानं दुसरं षटक फेकलं नाही बघा. म्हणजे ही फार महत्त्वाची, दिस इज अ सॅक्रिफाईस इन द गेम ऑफ क्रिकेट. कॅप्टन होता, त्याला दुसरं षटक फेकताही आलं असं, परंतु त्यानं चेंडू दिला तो करण शर्माकडं. त्यानं तिथे त्याच खरं तर षटकामध्ये 2 विकेट संपादित केल्या. त्याच्यानंतर त्याने गोलंदाजी परिवर्तन केलं, बोसला बोलवलं आणि त्यानंतर मग करण शर्माला मॅचला फिनिश केलं. ऑलमोस्ट म्हणजे त्याच्यामध्ये 8वी विकेट त्यानं संपादित केली, म्हणजे त्याची 3री विकेट. थोडं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसं बघितलं गेलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरंच अंतर आहे. ते क्रिकेट प्रशिक्षणासोबत खेळलं जातं आणि हे क्रिकेट खरं तर पॅशनसोबत आपण सुरुवात करतो. पहिली बॅट आपल्या हातामध्ये येते, आनंदीला बाबा आई गेले की मग पहिली बॅट प्लास्टिकची येणार आपल्या हातात. तिथून खरं तर ते क्रिकेटचं वेळ सुरू होतं. आयुष माझ्या समोर आहेत. आयुषला क्रिकेटचं फार वेळ आहे. स्वतः उत्तम असे समालोचक, गुणलेखक आणि त्याचबरोबर क्रिकेटचा अतिशय मी म्हणेन चांगला प्रेमी आपण असं म्हणूया. आज तो आमच्या समोर आहे. बऱ्याच गप्पा होतील. एका बाजूला विघ्नेश मडवी सर, एका बाजूला निखिल ठोंबरे सर आणि एका बाजूला आमचे आयुष. त्याचबरोबर संपूर्ण हा झगमगाट जर का पाहिला ना, तर प्रेमाचं हे प्रतीक, खरं तर गुलाबी रंगाची ही संपूर्ण थीम या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटनं नेक्स्ट बॉल यावेळेला कट करण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव तर मिळणार जरूर, 1 धावसंख्या पुढे जाईल. आता मात्र मॅचमध्ये मजा येईल असंच काहीसं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. जे आपण भाकीत केलं होतं की लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच आपल्याला हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. त्या हाय व्होल्टेज मॅचेसना जर का अजून खरं तर मी म्हणेन खरं ऊर्जेचा जर का मुलामा जर का चढवायचा असेल ना, तर कदाचित इथे जर का एखादी विकेट आली ना, तर मी म्हणेन पुन्हा एकदा पकड मजबूत करतील गोलंदाजी करणारा संघ 32 शहराला ग्रामीण असोसिएशन हा संघ. आणि मैदानाच्या आतमध्ये एक चांगली एनर्जी, चांगली इंटेन्सिटी आणि चांगली खरं तर मी म्हणेन ऊर्जा निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. आयुषला जर का आम्ही विचारलं की तुला मॅच कशी हवी आहे, तर तो उत्तर देईल की मला क्लोज एन्काउंटर पाहायला आवडतो. आमच्या मागच्या बाजूला 32 शिरालाचे 12th मॅन आहेत. त्यांनाही आम्ही जर का विचारलं की तुम्हाला मॅच कशी हवी आहे, तर तेही सांगतील की मॅच रफ अँड टफ पाहिजे, मॅचमध्ये मजा पाहिजे, तर मात्र रसिक प्रेक्षकांना त्या खेळाचा आनंद घेता येतो. बरोबर. अर्थातच आपण क्रिकेटसोबत काहीशी चर्चा करत असताना धावफलकावर धाव अजून 1 ॲड होईल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2/13. दिल्ली अभी बहुत दूर आहे असं म्हणत असताना तिसरं षटक कधी सुरू झालं आणि अगदी 3 चेंडू कधी फेकले गेले तेही आपल्याला उमगलंही नाही आहे. 2.3 अर्ध खरं तर मी म्हणेन पल्ला इथे पूर्ण केलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. अजून एक जलद गती चेंडू. स्विंग अँड मिस, स्पिन अँड मिस, स्पीड अँड मिसेस. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉन्सन्ट्रेशन. जिथे जिथे एकाग्रता भंग झाली तिथे तिथे मी म्हणेन डॉट बॉल आलेत. पहा हा बॉल, ओ डॉट बॉल पर्सेंटेज वाढत चालेत. एक बॅट हरवली आहे, ती बॅट जर का कोणाला सापडली तर मात्र नक्कीच आमच्याकडे जमा करा. ओ इथे झेल झाला ड्रॉप. व्हेरी अनफॉर्च्युनेट इन द गेम ऑफ क्रिकेट. 2 धावा सुद्धा अगदी अंकित होत असताना आता फलंदाज परतेल. ज्याच्याकडनं आता कॅच सुटलाय ना, तो म्हणत असेल बरे झाले बाबा आता विकेट गेली. कारण कसं आहे ना, प्रत्येकाला ना काचेचं भांडं असतं ना, ते कधी ना कधी फुटतंच, परंतु ते आपल्या हातून फुटलं ना की त्याचं दुःख आपल्याला होतं. आणि म्हणूनच की काय त्यांनी सांगितलं असेल की बाल बचावलं. आता ही जी चूक झाली ना, त्या चुकीची हेडलाईन होणार नाही. 1च धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे जाईल. पाहायला मिळेल ती 14 या आकड्यावर. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये सुंदर क्षणचित्र टिपत असताना वय वर्ष फक्त 13, वय वर्ष फक्त 14 आमचे मास्टर हेडर, कॅमेरामॅन, ही संपूर्ण खरं तर ही जी टीम आहे ना, सागर फराड यांचं आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. आज त्यांच्याच खरं तर मी म्हणेन मार्गदर्शनाखाली आपण असं म्हणूया. आणि या सर्वच खरं तर कलाकारांना आज ज्यांनी पैलू पाडलेत. कोणतीही गोष्ट तुम्हाला सहज मिळणार नाही आहे. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात उतरा, पहिल्यांदा तुमच्याकडे असायला हवं ते व्हील पॉवर असली की मग प्रेम निर्माण होणार. प्रेम निर्माण झालं की मग तुमच्याकडनं बेस्ट मिळणारच.
आणि म्हणूनच की काय क्रिकेटमध्ये बेस्ट देण्यासाठी आमचे मास्टर कॅमेरामॅन त्यांचं आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. आज आमची ओमसई MTC ची लाईव्ह टेक्निकल टीम, आमचे संस्कार नीरज यांचं आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. आमचे कम्प्युटर एक्सपर्ट स्वतः या वाहिनीचे मालक. यूट्यूब ब्रॉडकास्टिंग म्हणजे क्रिकेटच्या खेळाडूंना मिळतं ते एक्सपोजर. स्वराज आपला 32 ग्रामीण असोसिएशनचे त्यांचा मुलगा. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 5. द नेम इज मिस्टर वसीम आमिर मुलानी, संस्थापक अध्यक्ष 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि त्यांचे चिरंजीव आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फाउंडर आहेत आमिरजी मुलानी, ज्यांनी मगाशी फार चांगलं वक्तव्य केलं. त्यांचे चिरंजीव आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या त्याचे फलंदाज मिस्टर वसीम. आउट स्विंगिंग बॉलिंग, स्विंग and a miss, spin and a miss, deviation and a miss, turn, bounce, spin, everything was missing. आणि फलंदाजाला केलं बीट आणि बीट झाल्यानंतर मात्र येईल हा डॉट बॉल. आता इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. आणि आपल्याला थंड पाणी बर्फ या गोष्टीची सतत आठवण येते. खरं पाहिलं गेलं ना तर बर्फ हा नेहमी 9 हा पाण्याखाली असतो, 1 हा वरती दिसतो. आणि तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा आहे. क्रिकेटमध्ये आहे ना, मगाशी आपण जर का सुरुवात केली ना तर तो 1 होता. त्यांनी बॅटिंग करणाऱ्या टीमनं जरूर मानसिकता त्यांची जर का पाहिली गेली तर छोटी धावसंख्या आहे, सिंगल डबल्सनं आपल्याला करता येईल. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली ना, मॅचवर पूर्णपणे पकड मजबूत झाली आहे. आता आपण असं म्हणूया की मॅचवर पूर्णपणे पकड नव्हे तर मॅचमध्ये संपूर्णपणे शिरकाव सुद्धा केला. फिल्डिंग करणाऱ्या टीमला आम्ही थोडं सूचित करू की वेळ आपण अतिरिक्त घेत आहे, लगेचच फिल्डिंग सजवून घ्या आणि लगेचच मॅचला आपल्याला करायची आहे ती सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये थोडा संघ अडचणीमध्ये आहे, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमला आता धावा काढायचे आहेत. ते 12 चेंडू आणि 23 धावा. 12 चेंडू 23 धावा, विजय सहज मिळणार नाही आहे ते सांगतोय. खरं तर शिवतेज 11 करुंगली या टीमला 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे हे सर्व शिल्लेदार ज्यांची मेहनत या संपूर्ण आयोजनाला लागली आहे, आज ती मेहनत पुण्याच्या या खरं तर अंडर एक्स्ट्रीम हीट आणि खरं तर ह्युमिड ॲटमॉस्फिअर मध्ये मात्र खेळ करत असताना या 30+ डिग्री अंश सेल्सिअस तापमानाखाली खरं तर मी म्हणेन डोक्यावर शांत थंड बर्फ ठेवून हा खेळ मात्र इथे सुरू आहे. जरूर आपण पाहताय संपूर्ण मॅच मध्ये चला हे षटक तुम्हाला 4 मिनिटांमध्ये कव्हर करावं लागेल, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये जरूर पेनल्टी दिली जाईल. दोन्ही टीम्सना आम्ही थोडं सूचित करू. परिस्थिती आणि वेल या दोन्ही गोष्टी बदलणाऱ्या असतात, परंतु वेल बदलेल, परिस्थिती बदलेल या गोष्टीची वाट न पाहता खरं तर ती बदलण्याची क्षमता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ती क्षमता दोन्ही टीम्सकडनं दाखवण्याची आता गरज झालेली आहे. बॅट्समनला आम्ही जरूर सांगू की अजूनही मॅच संपलेली नाही आहे, अजून कुणी पराभूत झालेलं नाही. मॅच अजूनही 50-50 आहे, मॅच अजूनही बॅलन्स आहे. कारण मगाशी जो आपण उल्लेख केला की विकेटच्या दोन्ही बाजूने आपण खेळ करतोय, मगाशी आपण पाहिलं 22 साईडची हीच विकेट त्यांच्यासाठी सुद्धा होती, हीच विकेट यांच्यासाठी सुद्धा आहे, त्याच ब्रँडेड बॅट्स त्यांच्यासाठी सुद्धा, ह्यांच्यासाठी सुद्धा तेच ब्रँडेड चेंडू त्यांच्यासाठी आणि ह्यांच्यासाठी सुद्धा. म्हणजेच काय तर समसमान संधी या मॅचमध्ये दोन्ही टीम्सने. मॅच हाय व्होल्टेज होणार. 12 चेंडू आणि 23 धावा. फिरकीचे जादूगार गोलंदाज ऑन टू द बॉलिंग मार्क. विजय ज्याची मगाशी आपण पाहिली ती खरं तर विजय या एका खेळाडूची
गोलंदाजी. आता त्याच नावाचा एक गोलंदाज, परंतु आता प्रतिस्पर्धी आहे. नाव आहे विजय. मैदानाच्या आतमध्ये ड्राईव्ह केलेल्या बॉलवर धाव मिळणार 2 रणसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते 16 या आकड्यावर. ओमसाई MTC ची ही स्क्रीन आपल्याला दाखवते संपूर्ण दृश्य. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय थोडीशी दमछाक होत असताना, कुठेही थोडी दमछाक झाली ना जरूर आम्हाला इशारा द्या की तुम्हाला पाणी हवं आहे, तुम्हाला एनर्जी ड्रिंक हवी आहे, जरूर आम्ही आयोजकांना सूचित करू. बरेच पैसे बराच आपण आर्थिक गणित साधलंय. आपण खरं तर एनर्जी ड्रिंक म्हणजेच काय, एनर्जी ड्रिंक नव्हे एनर्जी पावडर आपण असं म्हणूया. जर का मेडिकलमध्ये कोणी जात असेल तर त्यांना आपण सांगूया की 1 or 2 kg जर का तुम्ही घेऊन आलात तर आपण ते ड्रिंक्स बनवू शकतो, मैदानामध्ये उपलब्ध करून देऊ शकतो. फुल टॉस बॉल आणि याच षटकाराची गरज होती. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहताय प्रेशर रिलीज करणारा षटकार. बॅट्समन क्रमांक 5 बॅटो तुषारच्या बॅटमधनं आलाय. त्याची ताकद, त्याची नजाकत, टायमिंग, शॉट सिलेक्शन आणि या मॅचमधील त्याचा अप्रतिम फॉर्म आपल्याला पाहायला मिळाला. येतोय हा प्रेशर रिलीज करणारा हाय अँड हँडसम SW MPL षटकार. आता इक्वेशन थोडं सोपं झालंय. 10 चेंडू 17 धावा. मगाशाच आम्ही म्हटलं कठीण आहे परिस्थिती, मात करावीच लागेल. लोअर फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केलं बॉलला, ऑन साईडला आहेत फिल्डर, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये फॉरवर्ड येतील, बॉलला उचलतील, चाच पडतील, जोर फेकून देतील, कीपरकडनं होईल चूक, 2 मिळतील. 2 रणसंख्या पुढे जाईल. 2 एकूण धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये ती 22 या आकड्यावर. आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. पाहुण्यांची विशेष उपस्थिती आपल्याला व्यासपीठावर सुद्धा पाहायला मिळतीये. जशी स्पर्धा पुढे जाईल पाहुण्यांची मंदी आली आपल्या विभागातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील. शिवरुद्र फायटर्स चे संघ मालक बंडा नाना आणि संजयजी शेलके यांचे इथे शुभ आगमन झाले. आम्ही दोन्ही मान्यवरांना विनंती करू की आपण यावं या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025चा दैदीप्यमान सोहळा आपण एन्जॉय करताय. इक्वेशन पुन्हा एकदा आपण नव्यानं सांगूया. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. पहिला 6 आल्या. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 13. मगाशी म्हटलं आम्ही नाही, मगाशी 13 म्हटलं ना. नाही, मगाशी स्क्रीनवर 15 होते, तुम्ही स्क्रीनवर पाहिलं असेल. कारण वी आर ॲडिक्टेड टू कम्प्युटर टॅब्स अँड मोबाईल्स. कारण स्कोरबोर्ड अपडेट झालं नव्हतं, पण आम्ही रायगडचे शिल्लेदार आहोत, त्याच्यामुळे कधी कधी इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा इश्यू असतो. वी कॅन अंडरस्टँड दॅट. ओ झेल झाला ड्रॉप, व्हेरी अनफॉर्च्युनेट. ही चूक मात्र आता कॅप्टन तुम्हाला माफ करणार नाही आहेत, नाराज असतील कॅप्टन तुमच्यावर. कारण मोका होता, संधी निर्माण करून काम करून देणं हे काम असतं गोलंदाजाचं. आणि ती खरं तर उचलणं, त्या संधीचं सोनं करणं हे काम असतं ते क्षेत्ररक्षकांत. ती चूक झाली, चुकीचा भुर्दंड धावा मिळाल्या. 2 रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतीये ती 26 या आकड्यावर. नाव इक्वेशन इज 7 चेंडू आणि 11 धावा. अगोदरच अक्रॉस द लाईन आले, परंतु बॉलची लाईन लेंथ पाहता बॉलला ड्राईव्ह केलं ऑफ साईडला. चूक आणि चुकीचा भुर्दंड धावा मिळतील. 4 रणसंख्या पुढे जाईल. नाव इक्वेशन इज 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावा. 6 गेंदे 7 रनों की जरूरत. 6 balls to go and required 7 to win. डीजे पाणी पिऊन झालं असेल तर लगेच पॉपिंग क्रीजमध्ये या. आपण आयुष्य जर का बघितलं गेलं, शालेय जीवनापासून आपण ऐकत आलोय, अनुभवत आलोय की नेहमी आपण म्हणतो ना की चूक ही यशाची पहिली पायरी आहे. पण मी म्हणेन चूक सुधारणं ही कदाचित यशाची पहिली पायरी असू शकते. पहिली चूक झाली, झेल ड्रॉप झाला,
तिथून चूक सुधारायला हवी होती. दुसरी चूक झाली, दुसराही झेल ड्रॉप झाला. तिसरी चूक झाली ती म्हणजे एक बाउंड्री गेली. फिल्डिंगचं सेटअप जर का आपण पाहिलं ना तर थोडा कॅज्युअल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला आणि कॅज्युअल अप्रोच क्रिकेटमध्ये चालणार नाही आहे. खरं तर आपण असं म्हणतो की आम्ही प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नांना थोडं अपयश आलं. मला असं म्हणता येईल की थोडं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दाखवावं लागेल, थोडी एकाग्रता. मैदानाच्या आतमध्ये ठाऊक आहे, भरपूर ऊन आहे. फिल्डिंग टीम तुम्ही जास्त वेळ घेताय, फिल्डिंग टीम अतिरिक्त वेळ घेऊ नका प्लीज. टाईम ट्रॅक आपण केला आहे बरोबर 21 मिनटं वापरली आहेत या मॅचमध्ये पहिल्या 4 षटकांसाठी. शेवटचं अंतिम अखेर निर्वाणीचं फायनल षटक, स्लॉकचं षटक आणि धावा हव्या आहेत त्या फक्त 7. मॅचमध्ये आता मी म्हणेन पूर्णपणे कमबॅक करून दिलं आहे ते शिव तेज 11 टीम करुंगली या टीमनं. मैदानाच्या आतमध्ये फक्त कमबॅक नव्हे तर मी म्हणेन पकडसुद्धा मजबूत केली आहे आणि विजयासाठी फक्त आता 6 चेंडूमध्ये 7 धावा असं साधं सोपं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. विजय आणि पराजय या खरं तर खेळाच्या 2 बाजू अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात. नेहमी आपण असंही म्हटलं आहे की पराभवांना कदाचित साथीदार असतील पण भागीदार कोणीच नसेल. चला शेवटचं षटक आहे, अतिरिक्त वेळ तुम्ही घेताय. 3-4 मिनिटांचा अवधी आता राहिला आहे. बरोबर टाईम ट्रॅकिंग आम्ही करतोय. मला असं वाटतं की एक खेळाडू अंतर्वर्तुळामध्ये शिफ्ट झाला आहे. 1 2 3 4 5 पंचांनी दंडित केले बघा. पंचांचंही आपण कौतुक करूया, त्यांनी टाईम ट्रॅक केलं आहे. सो एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बाह्य वर्तुळामधून अंतर्वर्तुळामध्ये गेला आहे आणि मैदानामध्ये डावखुऱ्या हाताचे फलंदाज नाव आहे वसीम आणि आता जिंकण्यासाठी खरं तर 6 चेंडूमध्ये 7 धावा असं इक्वेशन असताना वसीमची फलंदाजी कशी राहणार आहे ते आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ड्राईव्ह केले बॉल, इट्स अप इन दी एअर, दॅट शुड बी टेकन अँड द कॅच इज टेकन. मिथुन होते फिल्डर आणि मिथुनना आता कोणतीही चूक न करता हा झेल टिपलाय. वसीमला परतावं लागेल. आता 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. या ऐकूया डीजे मास्टर आमचे रोशन यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. सुधारता आले ना तर त्यांचे परिणाम हे सौम्य आपल्याला पाहायला मिळतात. आता परिणाम सौम्य पाहायला मिळतील कारण मागच्या खरं तर 2 षटकांमध्ये ज्या चुका झाल्या त्याच्यामध्ये थोडी सुधारणा केली आहे. इथे झेल टिपलाय. आता इक्वेशन थोडं कठीण झालं आहे. 5 चेंडू 7 धावांची गरज. मॅचमध्ये दोन्ही टीम्स थोडा एक्स्ट्रा वेल घेत आहे. फिल्डिंग करणारे इस्पेशली आम्ही विनंती करू फिल्डिंग करणाऱ्या टीमला 32 शिराला ग्रामीण असोसिएशन हा संघ तुम्ही मात्र अतिरिक्त वेल घेता. अजून एक खेळाडू तुम्हाला मात्र नक्कीच अंतर्वर्तुळामध्ये घ्यावा लागेल. पंच तुम्हाला दंडित करतील, पंच तुम्हाला थंबी देत आहेत, जरूर त्याच्याकडे लक्ष असू द्या. वेल फार महत्त्वाचा आहे. 5 चेंडू आणि 7 धावा. मॅच हा हाय व्होल्टेज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. लाईन मिस करताय, पंचांनी आम्हाला अपडेट केलं. हा असणार आहे व्हाईट बॉल. षटक क्रमांक 5व्या मध्ये गोलंदाज उंच खोरा बांधाय रवी सावंत. आम्ही म्हणणारच होतो की पोलीस दलामधील अनेक कार्यकारी अधिकारी याच खरं तर परमिटेशन कॉम्बिनेशनमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. अगदीच पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत. आज त्यांचा खेळ आपण पाहताय. मॅचमध्ये खरे पाहता या षटकामध्ये आत्तापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत. एक व्हाईट बॉल, एक विकेट, एक सिंगल धाव. म्हणजे 2 चेंडूमध्ये 2 धावा अंकित झाल्यानंतर तर इक्वेशन रन बॉल अगदी आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सामना अजूनही अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू 5 धावा. जर का सामना बरोबरी सुटला तर दोन्ही टीम्सना समसमान पॉईंट्स मात्र डिस्ट्रीब्यूट केले जातील. एक पॉईंट्स डिस्ट्रीब्यूट केले जातील. चांगला फटका, क्वालिटी स्ट्रोक, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलं या बॉलला आणि बॉल गेला डिपेक्सच्या कव्हर रिझन क्लिअर करून येईल विजयावर ऑलमोस्ट शिक्कामोर्तब करणारा चौकार. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. इन मेन फक्त सिंगल. तीन चेंडू 1 धाव. शिवतेज 11 करंगोली या टीमचा
उजव्या हाताचा एक नवीन फलंदाज ज्यानं पहिल्याच बॉलवर चौकार लगावत मात्र तुषारनं या मॅचमध्ये पुनरागमन करून दिलंय. 3 बॉल 1 आणि हा यावेळेला पॅडल केलाय. पॅडल करत असताना येईल हा विजयी चौकार. बॅट्समन तुषारच्या बॅटमधनं करू आम्ही अभिनंदन शिव तेज 11 टीम करंगली या टीमला. आणि जरूर आपण हार्ड लेग देऊया. पहिला सामना परास्त झाल्यानंतर पुढच्या सामन्यांसाठी 32 शिराला ग्रामीण असोसिएशन हा संघ पुण्यानं खरं तर या मॅचमध्ये झालेल्या चुका खरं तर सुधारित मात्र पुढच्या मॅचमध्ये नक्कीच मात्र त्यांचं मात्र चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सना आम्ही जरूर सूचित करू की मैदानाचा निरोप घेत असताना पदरी जरी अपयश आलं पदरी जरी यश आलं तरीसुद्धा खरं तर मैदानामध्ये शिस्त तुम्हाला मेंटेन करावी लागेल. एकमेकांना हस्तांदोलन करून मैदानामध्ये एकमेकांना शुभेच्छा देऊन तुम्हाला मैदान सोडावं लागेल. दोन्ही टीम्सना आम्ही थोडी जरूर सूचित करू. 32 शिराला ग्रामीण असोसिएशन हस्तांदोलन करण्यासाठी खरं तर प्रतिस्पर्धी संघ पुढे आलाय. त्यांना मात्र नक्कीच ॲक्नॉलेज करा आणि लगेच आपण पुढे या हस्तांदोलन करू आपण या खरं तर सामन्याचा समारोप. आणि त्यानंतर या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आमचे आयुष पाटील आम्हाला अपडेट करतायत. या संपूर्ण मॅचमध्ये विजय या गोलंदाजानं खरे पाहता एक षटक हाताळलं. या एका षटकामध्ये विकेट हॅट्रिक संपादित केली. तब्बल 5 गडी बाद करत असताना एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. विकेट हॅट्रिक विथ 5 विकेट हॉल अँड अ मेडन ओव्हर. विजय ठरलेत या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच.